आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि काय सांगाल, कुठून भरलेला आहे अर्ज? मी बीट गटातून सर्वांच्या आग्रहास्तव अर्ज भरलेला आहे. आत्तापर्यंत माझं लग्न झाल्यापासून म्हणजे साहेबांच्या राजकीय कारकिर्दीमुळे मी प्रत्येक गोष्टीत माझा सहभाग होता, पण प्रत्यक्षात कमी होता. पण आत्ता मला ती संधी मिळाली आणि केवळ गावातील म्हणजे आमच्या जे काही प्रेमाचे लोक आहेत त्यांच्या आग्रहास्तव मी हे करते आणि मी ते प्रामाणिकपणे कार्य पार पडेल असं मला सर्वांना सांगते. कुठल्या पक्षाकडून किंवा कुठल्या गटाकडून आता फॉर्म आहे? आदरणीय आबांच्या गटातून मी हे भरत आहे. कुठला नेमका? ते कशातनं लढतील त्याच्यातनं आमचे नारायणाबादच्या माध्यमातून हा अर्ज आमच्या मशीदचा दाखल केलेला आहे आणि 1979ला मी पंचायत समिती सदस्याची 11 वर्ष म्हणजे आमच्याकडे राजकीय वारसा आहे आणि दूध संघाला मी 25 वर्ष डायरेक्ट होतो. तोही सगळ्या भागामध्ये ह्या जिल्हा परिषद गटामध्ये दांडगा संपर्क लोक आमच्याबरोबर आहेत. वास्तविक आता सौभाग्यतेची इच्छा लढायची नव्हती की मला नको आहे म्हणून, परंतु या बीड जिल्हा परिषद गटातला सर्वच गावगावच्या लोकांचा आग्रह आला की तुमच्याशिवाय या गटाला पर्याय नाही म्हणून रात्री 1 वाजता यांनी होकार दिला आणि आज अर्ज भरलेला आहोत. हे फॉर्म सहित लावले नाही. पण आपण मोहिते पाटील आणि नारायण आबांची युती होती, मात्र ती युती फिसकटली आहे अशी. ते आम्ही मोहिते पाटलाचेच आहोत, पण त्यांना आम्ही सांगितलं बाबा स्थानिक पातळीवर राजकारण करत असताना नारायण आबा जयवंतराव म्हणून यांना बरोबर येऊनच पुढे जावं लागत आहे. आता नवीन समीकरण पुढे येत आहे, मोहिते पाटील की आबा असं निवडायचं आल्यास काय होईल? नाही, आता या निवडणुकीत तरी आता आम्ही आबांच्या सानिध्यात आहे. बरं, आता तुम्ही ज्या मुद्द्यांवर या ठिकाणी निवडणूक लढवत आहात ते मुद्दे नेमके आपल्या तिकडं कोणते असे महत्त्वाचे मुद्दे आहेत की बाबा त्या ठिकाणी खरंच ते लोकांच्या गरजेचे आहेत? आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जो प्रश्न प्रलंबित माझ्या वीट गावचा आहे तो प्रायमरी आरोग्य केंद्र तो यांच्याही काळात मंजूर आहे, पण त्याची कारवाई अजून काही झाली नाही. त्याला प्राधान्य वीट गावाची बाबतीत आमचं आहे. त्याचप्रमाणे आता रेठेवाडी उपसा सिंचन योजनेचा जो प्रश्न वरच्या लेवलला आहे त्यालाही आमच्या माध्यमातून आम्ही त्याला संघर्ष करणार आहोत. आणि या मतदारसंघामध्ये जे जे काही कुठं प्रश्न असतील, रस्त्याचे असतील, आरोग्याचे असतील, शिक्षणाचे असतील, ते सोडवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील किंवा त्यासाठी आम्ही झटणार आहोत. आणि निवडणुकीपुरतंच राजकारण असतं, निवडून आल्यानंतर गटातटाचं राजकारण आम्ही काही करत नाही, तो आमचा स्वभावही नाही. आणि सर्व लोकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं राजकारण करण्याचा आमचा हेतू आहे. माझा मुलगाही 4 टर्म जिल्हा ग्रामपंचायत सदस्य आहे, तेव्हा त्यालाही राजकारणाचा असा आहे आणि सर्वांच्या बरोबर आम्ही गावामध्ये सगळीकडेच राहतो. त्यामुळे ही निवडणूक आमच्या दृष्टीने फार मोठी अवघड आहे असं वाटत नाही. पण जनता जनार्दनाच्या आशीर्वादाच्या जोरावर आम्ही हे यश हासिल. करमाळा तालुक्यात वीट हा जिल्हा परिषदेचा गट अतिशय चर्चेत आहे. सध्या राजकीय दृष्ट्या अतिशय गरमीचा हा गट मानला जातो. तर समोरचा उमेदवार देखील भाजपाचा तेवढा तुल्यबळ असणार आहे. तर कशा पद्धतीची तयारी असेल तुमची? तयारी वगैरे काय नाही, जनतेवर अवलंबून ते तुल्यबळ असते काय असते, शेवटी निवडणूक आहे. शेवटी आपला संपर्क आणि यापूर्वीचा इतिहास जर पाहिला तर वीटला जो उमेदवार असेल तो निवडून येतो ही वीटची जनता सर्व जाणवते. आता 1981 साली रावसाहेब पाटील सभापती होते, तर त्याच्या विरोधात काकासाहेब निंबाळकर गेले, काकासाहेब निंबाळकर जिंकले, म्हणजे सभापती असताना ते पराभूत झाले. माझ्या विरुद्ध 2-3 मोठे लोक होती, तेही पराभूत झाले. मी तर अपक्ष निवडून आलो, नागनगारी शेतकरी चिन्ह. त्यामुळे आम्हाला निवडणूक काय म्हणजे समोर कोणाची वागण्याचे कारण नाही. बागल आणि शिंदे युतीचा गावातील मतदानावर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमचा काही परिणाम होईल का? काय नाही, त्यांची ती असते ती आमच्या लोक मतदानातून ते दाखवून देतात.